नमस्कार. आज आपण पाहणार आहोत आलू परोठा. तर प्रथम आपण बटाटा उकडून घेतलेला आहे. तर तो कमी प्रमाणात उकडायचा आहे. म्हणजे जसं तुम्ही बटाटा भाजी करणार असाल तर तुम्ही 4 शिट्ट्या देत असाल, तर हा बटाटा उकडून घेण्यासाठी आपण 3 शिट्ट्या देणार आहोत. तर मी हा बटाटा उकडून घेतलेला आहे. नंतर हा खिसून घ्यायचा आहे सालं काढून. किसल्यानंतर त्यात काय करायचं आहे, कोथिंबीर, तिखट, मीठ असं सगळं घालून घ्यायचं यात. आणि इकडं कणिक मळून ठेवलेली आहे मी आलू परोठ्याची. तर पहिल्यांदा मी काय केले, 1 वाटी कणिक, 1 वाटी मैदा आणि अर्धी वाटी रवा असं घेतलेलं आहे प्रमाण. आणि त्यात तिखट, मीठ आणि ओवा असं करून ही कणिक घट्ट मळून घेतलेली आहे. तर आता आपण ही भाजी, हे सारण आपण आता फोडणीला टाकणार आहोत. तर मी इथं 1 चमचा तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तर त्यात आपण टाकणार आहोत जिरे आणि मोहरी. त्याच्यानंतर आपण तडतडून द्यायची चांगली फोडणी. त्याच्यानंतर आपण टाकत आहोत हिंग. हिंग टाकलेली आहे मी थोडी. त्याच्यानंतर मी हळद टाकलेली आहे. तर ही फोडणी आता आपली चांगली तडतडत आहे. तर मी आता हे सारण आपण जे केलेलं आहे ते मी त्यात टाकून घेत आहे. तर हे सारण आता, हे उकडलेले बटाटे असल्यामुळे फक्त फोडणी करायची होती आपली. तर हे असं 5 मिनिटाची वाफ देऊन घ्यायची आहे. तर आता आपलं हे फोडणीला टाकलेलं सारण आपण गार करायला ठेवलेलं आहे. पूर्ण गार झाल्यावर आपण आता परोठे लाटणार आहोत. तर पूर्ण गार करून का घ्यायचं हे सारण, तर जेणेकरून कणकेतनं गरम असल्यावर बाहेर येतं सारण, म्हणून आपण हे गार करायला ठेवलेलं आहे. गार झाल्यावर आपण आता परोठा लाटणार आहोत. तर लाटताना काय करायचं, असं पुरीसारख्या 2 पात्या लाटून घ्यायच्या आहेत. आणि ह्यामध्ये आपण सारण भरणार आहोत. हे आता या दोन्ही पुऱ्यांमध्ये मी सारण भरून घेत आहे. तर ही ह्याच्यावर ठेवून असं सगळीकडनं चिकटून घ्यायची पात. तर आता आपण लाटायला सुरू करत आहोत. हलक्या हाताने लाटायचं, नाहीतर फाटतं सारण, सगळं बाहेर यायला लागतं. हलक्या हाताने असं पूर्ण पात आपण लाटून घेत आहोत. इथं तवा मी तापवायला ठेवलेली आहे. बघू शकतो मी हलक्या हाताने लाटून घेत आहे. आणि आपण कणिकमध्ये हळद, ओवा, तिखट, मीठ घातल्यामुळं खूप छान कलर पण आलेला आहे. आता हे मी तव्यात टाकून घेतलेले आहे. तर काय करायचं आहे, परोठा भाजताना आपण थोडं तेल सगळीकडे टाकून घ्यायचं आहे. परोठ्याला असं सगळीकडून तेल लावून घ्यायचं, म्हणजे त्यानं खमंग भाजला जातो परोठा. आणि परोठा भाजताना तेलाचाच वापर करायचा आहे. तूप वगैरे अजिबात वापरायचं नाही आहे. काही जण काय करतात, कणकेमध्येच बटाट्याचं सारण मिक्स करून परोठा करतात. पण ह्या प्रकारचा परोठा केला तर खूप छान लागतो. बघू शकता असं तेल सगळीकडे लावून घ्या तुम्ही, जेणेकरून परोठा चांगला खमंग आणि खुसखुशीत भाजला जावा.
मी अजून जरा तेल टाकून घेत आहे इकडच्या बाजूला. तर आता आपला हा परोठा दोन्ही बाजूनं चांगला खमंग भाजला गेलेला आहे, बघू शकता तुम्ही. तर असंच दोन्ही बाजूनं खमंग भाजून घ्यायचा. प्रेस करून करून भाजत आहे हा परोठा. तर आता आपला हा परोठा तयार झालेला आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असली तर तुम्ही लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करा. थँक्यू.